या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 to 4 साठी काही सूचना दिली आहे. काही सांकेतिक भाषेत कृष्णा हा शब्द 4 वेगवेगळ्या भाषांत लिहिला आहे आणि ती सांकेतिक भाषा आपल्याला ओळखून दिलेल्या क्वेश्चनमध्ये क्वेश्चन हा कोणत्या पद्धतीनं कोणत्या भाषेत लिहिला हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे, आयडेंटिफाय करायचं आहे. तर या क्वेश्चनचे हे 4 जे आहेत ते ऑप्शन आहेत आणि इकडे 1 2 4 हे जे दिले 1 2 3 4 हे आहेत क्वेश्चन आणि त्याचे हे वरती दिलेले ऑप्शन आहेत. तर अशा क्वेश्चनमध्ये आपण काय करायचं सुरुवातीला की अगोदर ऑप्शन हे 4 वेगवेगळ्या लँग्वेज म्हणजे भाषा आहेत हे आपण अगोदर शोधून घेऊ कोणत्या कोणत्या क्रायटेरियाने ही सांकेतिक भाषा लिहिलेली आहे. त्यासाठी आपल्यासमोर ABCDचा फॉर्मॅट असला पाहिजे आणि त्यातून आपण इझिली ती गोष्ट फाइंड आउट करू शकतो, हुडकू शकतो. तर अगोदर आपण या ठिकाणी सर्वप्रथम ऑप्शन 1 आहे हा कोणत्या क्रायटेरियानं आला आहे ते अगोदर शोधून घेऊ. के नंतर कितव्या नंबरला M हा ऑप्शन येतो +2 केल्यानंतर. आर नंतर टी या ठिकाणी जे आर आहे ते आर आणि हे टी पाहायचं आपल्याला. आर नंतर टी सेकंड नंबर +2 केल्यानंतर येतो. आय नंतर के हे +2 केल्यानंतरच येतं. अशाच पद्धतीने इथून पुढचा हे फॉर्मॅट आपण पाहायचा. एस नंतर +2 केलं यू येतं. एच नंतर +2 केलं जे येते. एन नंतर +2 केल्यानंतर पी येत आहे आणि ए नंतर +2 केल्यानंतर सी येत आहे. म्हणजे ऑप्शन 1 हे कृष्णा या शब्दातील प्रत्येक लेटरमध्ये +2 केल्यानंतर नेक्स्ट लेटर येतं आणि हा ऑप्शन फर्स्ट तयार झाला आहे. म्हणजे ऑप्शन फर्स्ट हा +2 केल्यानंतर. अशाच पद्धतीनं आपण सेकंड ऑप्शन फाइंड आउट करू. के या ऑप्शनमध्ये के पाहिलं तर आहे असं घेतलं ॲज इट इज घेतलं आहे आणि त्यानंतरचं जर आपण नीट या क्वेश्चनला पाहिलं तर कृष्णा या शब्दात जेवढे लेटर्स आहेत तेच सेम लेटर्स या ऑप्शन 2 मध्ये आहेत. फक्त त्यांचा सिक्वेन्स अल्टरनेट केला आहे किंवा आलटून पालटून लेटर्स टाकले आहेत. पण फर्स्ट जे क्वेश्चन आहे फर्स्ट जे लेटर आहे ते ॲज इट इज घेतलं आहे के. यानंतर आपण ऑप्शन 3 पाहू. के मध्ये जर के आणि जे ह्याचं रिलेशन पाहिलं तर केच्या अगोदर जे येतं म्हणजे -1 केल्यानंतर -1 जर केलं के मधून तर जे हा ऑप्शन हा लेटर येतो. तसंच आर नंतर 1 मायनस केल्यानंतर क्यू येतो. आय नंतर 1 मायनस केलं तर एच, एस मधून 1 मायनस केल्यानंतर आर, एच मधून 1 मायनस केल्यानंतर जी, एन मधून 1 मायनस केल्यानंतर एम आणि ए मधून 1 मायनस केलं की झेड. म्हणजे हा थर्ड ऑप्शन आहे तो 1 मायनस केल्यानंतर येतो. कृष्णा या लेटरमधून एक प्रत्येक लेटरमधून कृष्णा या शब्दातील प्रत्येक लेटरमधून एक मायनस केल्यानंतर हा ऑप्शन 3 बनतो. आता यानंतर आपण ऑप्शन 4 पाहू. ऑप्शन 4 जर आपण नीट पाहिला तर आपल्याला या ठिकाणी असं जाणून येईल की ऑप्शन 4 साठी आपल्याला एक ABCDचा सिक्वेन्स आणि किंवा एक फॉर्मॅट जो असतो तो आपल्याला माहीत पाहिजे. जो बुद्धिमत्ता या विषयात वापरला जातो जास्त करून तो असा आहे की तो मी या ठिकाणी या ठिकाणी मी हा ABCDचा फॉर्मॅट लिहून घेतला आहे आणि हा तुमच्याकडे राहू द्या कारण हा जास्त करून बुद्धिमत्ता किंवा मॅट या विषयात यूज केला जातो. सांकेतिक भाषा असतील किंवा इतरही क्वेश्चनमध्ये हा जास्त करून यूज केला जातो आणि हा आपल्याला सोडवायला सोपं जातं या फॉर्मॅटमुळे. तर इथं नीट पाहिलं तर आपण दिसून येते कृष्णा हा शब्द ऑप्शन 4 मध्ये कसा लिहिला केच्या एक्झॅक्ट खाली कुठलं लेटर आहे पी. आरच्या खाली आरच्या वरती एक्झॅक्ट लेटर आहे आय. या ठिकाणी पण आय आलेला आहे. आयच्या खाली एक्झॅक्ट खाली आर या ठिकाणी आपण पाहू शकतो आर आलेले आहे. अशाच पद्धतीनं हा सिक्वेन्स कंटिन्यू पाहत गेला तर आपल्याला दिसून येईल की एसच्या वरती एच, एचच्या खाली एस, नंतर एनच्या वरती एम आणि एच्या खाली झेड. अशा पद्धतीनं ऑप्शन 4 हा ABCDचा इथून हे 13 लेटर्स आहेत आणि एक खालची इकडून इकडे 30 लेटर्स आहेत आणि हा फॉर्मॅट तुम्ही तुमच्याजवळ असू द्या राहू द्या तुमच्याजवळ. तरी आपल्याला चारही ऑप्शनचे
कोणत्या क्रायटेरियानं तो सांकेतिक लिपीत किंवा सांकेतिक भाषेत आपण लिहिलेले आहेत किंवा त्यांनी क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे, हे सगळा क्रायटेरिया आपल्याला समजला आहे. तर त्या क्रायटेरियानुसार आपण आता हे 1 बाय 1 क्वेश्चन सोडवू. सर्वप्रथम आपण सुरुवातीला ओव्हरफ्लो हा शब्द कसा लिहिला आहे, क्वेश्चन फर्स्ट कसा लिहिला आहे, कोणत्या क्रायटेरियानुसार लिहिला आहे ते आपण चेक करूयात. या ठिकाणी ओला ॲज इट इज ओ लिहिला आहे. ओ हा लेटर आहे असा ओ लिहिला आहे फर्स्टला. आणि नीट आपण जर व्यवस्थित पाहिलं तर यातील बाकीचे जे लेटर आहेत ॲज इट यात आहेत, फक्त यातला सिक्वेन्स चेंज केला. आणि हा आपण कोणत्या ऑप्शनमध्ये पाहिला आहे हे हा फॉर्मॅट, तर ऑप्शन 2 मध्ये. म्हणजे ऑप्शन 2 हा ॲज इट इज क्वेश्चन 1 मध्ये यूज केला आहे. तर क्वेश्चन 1चा आन्सर आहे ऑप्शन 2. यानंतर आपण क्वेश्चन 2 पाहूया. क्वेश्चन 2 मध्ये जर पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की सीच्या अगोदर कोणता लेटर असतो, तर बी. एलच्या अगोदर असतो के. ओच्या अगोदर एन. यूच्या अगोदर असतो टी. आणि डीच्या या ठिकाणी काहीतरी मिसमॅच झालेला आहे. डी आणि ई क्वेश्चनमध्ये हा फॉल्ट आहे. पण आपण तो हा क्वेश्चन जर पाहिला म्हणजे क्वेश्चनमधील पहिले 4 लेटर्स पाहिले आणि त्याच्यासमोरील 4 लेटर्स पाहिले, तर हा सिक्वेन्स कोणासोबत जुळतोय, तर हा सिक्वेन्स जुळतोय ऑप्शन 3 सोबत. तर क्वेश्चन 2चा आन्सर राहील ऑप्शन 3. यानंतर आपण पाहूयात क्वेश्चन 3. रिलीफ हा शब्द कोणत्या भाषेत लिहिला आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आपण जर व्यवस्थित पाहिलं तर आर आणि टी मध्ये +2 केल्यानंतर आपल्याला टी मिळतं. ई मध्ये +2 केल्यानंतर जी मिळतं. एल मध्ये +2 केल्यानंतर के एन मिळतं. आणि आय मध्ये +2 केल्यानंतर के मिळतं. ई मध्ये +2 केलं की जी मिळतं. आणि एफ मध्ये +2 केलं की एच मिळतं. तर आपण वरती पाहिलेल्या ऑप्शनच्या क्रायटेरियात हा कोणता ऑप्शन असा आहे की ज्यात +2 केल्यानंतर आपल्याला त्याची सांकेतिक भाषा भेटते, तर ऑप्शन नंबर 1. म्हणजे क्वेश्चन 3चा आन्सर आहे ऑप्शन 1. यानंतर आपण क्वेश्चन 4 पाहूयात. जर यात व्यवस्थित पाहिलं आपण तर आपल्याला असं जाणून येईल की के मधून 1 मायनस केल्यानंतर आपल्याला जे मिळतं. एच मधून 1 मायनस केल्यानंतर जी मिळतं. आय मधून 1 मायनस केल्यानंतर एच मिळतं. डी मधून 1 मायनस केल्यानंतर सी मिळतं. तसंच आर मधून 1 मायनस केले की क्यू आणि ए मधून 1 मायनस केले की झेड. तर हा फॉर्मॅट कुठल्या क्वेश्चन ऑप्शनमध्ये आहे, तर ऑप्शन नंबर 3. यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला डायग्रामचा आहे, आकृतीचा आहे. या ठिकाणी आपण जर व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल, अशा क्वेश्चनमध्ये काय करायचं, हा यामध्ये डायग्राम्स रोटेट होते. त्यासाठी आपण हा हे ट्रिक्स यूज करूया की डायरेक्ट डिग्रीमध्ये लक्षात ठेवूया. यातील एक पार्ट जो असतो तो 45 डिग्रीचा आहे. आणि हा पूर्ण जर पाहिला तर आपण 90 डिग्रीचा होतो. तर या ठिकाणी आपण डायग्राम पाहूयात. आता सुरुवातीला जर आपण पाहिलं तर ही जी डायग्राम आहे बाहेरची जी हाफ स्क्वेअर आहे, म्हणजे एक साईड ओपन आहे त्याची, ही डायग्राम आपल्याला पाहिलं तर किती अँगलमध्ये रोटेट होते, क्लॉकवाईज रोटेट होते. क्लॉकवाईज मध्ये आपण पाहिलं तर याची डायरेक्शन आता सुरुवातीला या डायरेक्शनला आहे, नंतर ती या डायरेक्शनला होती. म्हणजे 1 पार्ट, 2 पार्ट आणि 3 पार्ट, म्हणजे 3 पार्टमध्ये ती फिरून या दिशेला जाते ती. आणि त्याच पद्धतीनं आपण जी ही डायग्राम आहे यानुसार हा इथे कोणती डायग्राम येईल हे फाइंड आउट करायचे आपल्याला. तर ही डायग्राम या डायरेक्शनला आहे, म्हणजे या डायरेक्शनला आहे आता सध्या. तर 1 पार्ट, 2 पार्ट आणि 3 पार्ट म्हणजे त्या डायग्रामचं डायरेक्शन होईल या साईडला. या साईडला असणारे ऑप्शनमध्ये आपण पाहिलं तर हा आणि हा ऑप्शन म्हणजे फर्स्ट आणि थर्ड ऑप्शन आहे, ज्याची डायरेक्शन या साईडला आहे खाली. आता आतील जी डायग्राम आहे ते आपण व्यवस्थित पाहूया. ज्याचं म्हणजे हे ओपनिंग पाहूया आपण अगोदर. हे ओपनिंग, एक मिनिट आपण कलर चेंज करूया त्यासाठी. हे जे ओपनिंग आहे
हे जे ओपनिंग आहे ते फिरून, म्हणजे त्याचं ओपनिंग वरती आहे, वरती या साईडला, आणि ते फिरून या साईडला झाले. म्हणजे तो पण 1 पार्ट, 2 पार्ट आणि 3 पार्टमध्ये रोटेट झाला अँटी क्लॉकवाईज या साईडला झालेले आहे. आता यानंतर आपण हा जो हा पुढची डायग्राम आहे, यात पाहिलं तर आपण यावरून ही डायग्राम फाइंड आउट करायची आपल्याला. हा ओपन स्पेस आहे, त्याची डायरेक्शन या साईडला आहे, या साईडला. तो पण 3 पार्टमध्ये अँटी क्लॉकवाईज रोटेट झाल्यानंतर कुठे येईल? 1 पार्ट, 2 पार्ट आणि 3 पार्ट, म्हणजे इकडे येईल. त्याची डायरेक्शन या साईडला असेल. जर व्यवस्थित पाहिलं तर आपण दिसून येईल आपल्याला. एक मिनिट, हे खूप हे झालं आहे. या ठिकाणी आपण नवीन बनवून घेऊ. हा पार्ट आहे, ही ओपन स्पेस वरच्या डायरेक्शनमध्ये आहे, म्हणजे या डायरेक्शनमध्ये आहे, आणि ती अँटी क्लॉकवाईज फिरून या डायरेक्शनला झाली, म्हणजे ती या डायरेक्शनला तिचा ओपन स्पेस आहे, जो उघडा भाग आहे का तो या डायरेक्शनला आला आहे. म्हणजे तो किती अँटी क्लॉकवाईजमध्ये किती पार्टमध्ये रोटेट झाला आहे? हा 1 पार्ट, हा 2nd पार्ट आणि हा 3rd पार्टमध्ये. आणि याच पद्धतीनं जर आपण ही डायग्राम पाहिली तर याचा ओपन स्पेस आहे तो या डायरेक्शनला आहे, म्हणजे या डायरेक्शनला. तर हा पण अँटी क्लॉकवाईज 3 पार्टमध्ये रोटेट झाला पाहिजे. हा फर्स्ट, हा 2nd आणि हा 3rd, हा 2nd आणि हा 3rd. तर त्याची डायरेक्शन या साईडला झाली पाहिजे, म्हणजे तो ओपन स्पेस या बाजूला असा रोटेट झाल्यानंतर आला पाहिजे. तर आपले हे तर पहिले 2 ऑप्शन, 2nd आणि 4th ऑप्शन बाहेरील आकृतीकडे पाहिल्यानंतर दिसून येतं की ते कॅन्सल झालेत, म्हणजे तो इलिमिनेट झाला पार्ट आपल्यातून. तर आपल्याला फक्त या ठिकाणी चॉईस कुठे करायचे, बाकीचे मी इरेज करून घेतो. आपल्याला आतील डायग्रामची डायरेक्शन कोणती पाहिजे, तर या डायरेक्शनला पाहिजे. आपल्या बाहेरील आकृती पाहिल्यानंतर फर्स्ट आणि 2nd सिलेक्ट झाले, हे 2 ऑप्शन एलिमिनेट झाले. कॅन्सल करत जायचं, ऑप्शन कॅन्सल करत जायचं. इथे जर पाहिलं तर याची ओपन स्पेसची डायरेक्शन इकडे आहे, त्यामुळे हा पण कॅन्सल होईल. आणि याची ओपन स्पेसची डायरेक्शन आपल्याला जो आपण ऑप्शन, म्हणजे आपल्याला जो आन्सर येणार आहे ते हे या 3rd मध्ये आहे. म्हणजे हे 2 मधील फर्स्ट आणि 3rd मधला 3rd ऑप्शन करेक्ट आहे. फर्स्ट हा रॉंग आन्सर आहे. तर आपला आन्सर आलेला आहे आन्सर नंबर 3. आन्सर 3 हे आपला आन्सर आहे ऑप्शन. यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, क्वेश्चन नंबर 6. जर आपण या ठिकाणी व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की या ठिकाणी आपण इमॅजिन करू की हा एक स्क्वेअर आहे, हा एक स्क्वेअर आहे. त्याला या साईडला बाहेर, म्हणजे आपण जो अर्धगोल म्हणतो तो आलेला आहे, आणि इकडे आतल्या साईडला त्रिकोण आलेला आहे. आणि हा मगाशी पाहिले त्यानुसारच आपण त्याचं हे पण आन्सर निघणार आहे. या डायरेक्शन आपण सिलेक्ट करून घेऊयात. आता हा जो कोण आहे तो या डायरेक्शनमध्ये आहे, या तो रोटेट होऊन कसा होतोय? हॉरिझॉन्टल होतोय, किंवा म्हणजे हा तिरका आहे तो सरळ होतोय, क्लॉकवाईजमध्ये तो फिरतोय, क्लॉकवाईजमध्ये तो रोटेट होतोय. आणि त्याचा जो बाहेरील पोर्शन, जो भाग जो बाहेर आलता तो आतमध्ये कट होतोय. जो बाहेर पार्ट होता अर्धा गोल, तो आतमध्ये, त्याचा अर्धा गोल म्हणतोय, आणि जो आतमध्ये त्रिकोण होता तो आता बाहेर बाहेर आलेला आहे ॲज इट इज या ठिकाणी. आणि जी बाणाची डायरेक्शन आहे, आपण जर पाहिलं, याची जी डायरेक्शन आहे ती ह्या त्रिकोणाकडे होती, आणि ती आता अर्धगोलाकडे डायरेक्शन झालेली आहे, चेंज झालेली आहे. याच पद्धतीने आपण नेक्स्ट आन्सर काढायचा आहे. या डायग्रामवरून हे याचा आन्सर काढायचा आहे आपल्याला. जर आपण व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की हा पण एक
स्क्वेअरच आपण इमॅजिन करू. स्क्वेअर आहे, त्याला या साईडला अर्धा गोल बाहेरच्या साईडला आलेला आहे आणि त्याचा हा ट्रायंगल आतमध्ये आलेला आहे. त्याच पद्धतीने सेम पद्धतीने अगोदर ही डायग्रॅम रोटेट झाली या डायरेक्शनमधून या डायरेक्शनमधून या डायरेक्शनमध्ये रोटेट झाली. तसंच या आता हा क्वेश्चन पाहिला आपण व्यवस्थित तर याच्यात सुद्धा सर्वप्रथम आपल्याला या ह्या स्क्वेअरची डायरेक्शन पाहूयात. ही आहे अशी उभी, याला आपण अँटी क्लॉकवाईज रोटेट करून घेऊ म्हणजे ती अशी येईल. हा स्क्वेअर जो रेक्टँगल आहे आयत तो या डायरेक्शनमध्ये असा येईल प्रॉपरमध्ये. जर असा ऑप्शनमध्ये आपण जर पाहिलं तर ऑप्शन किती इतर ऑप्शन कॅन्सल होतात, सेकंड, थर्ड, फोर्थ. जर फर्स्ट ऑप्शन हा यानुसार आपल्याला जी डायग्रॅम पाहिजे त्यानुसार आहे, जशी आकृती पाहिजे तशी आहे. आणि हा जो बाहेरील तरी आपण एकदा कन्फर्म करून घेऊया, खात्री करून घेऊया. हा जो स्क्वेअर आहे बाहेर सॉरी अर्धगोल तो या साईडला आतमध्ये येईल. या ठिकाणी पण आतमध्ये आला बरोबर. जो या ठिकाणी आतमध्ये त्रिकोण होता तो असा बाहेर येईल, या ठिकाणी पण असा बाहेरच आला आहे. आणि जो बाणाची डायरेक्शन हे जो आतमध्ये बाण आहे त्याची डायरेक्शन कोणत्या साईडला होती, अर्धगोलाकडती होती. आता ती कुठे येईल तर या साईडला येईल, त्रिकोणाकडे. इथे पण त्रिकोणाकडे आले आहे म्हणजे ऑप्शन 1 हे आपला आन्सर करेक्ट आहे. ऑप्शन 1 हे करेक्ट आन्सर आहे. आपण यानंतर नेक्स्ट आन्सर पाहूयात, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात सॉरी. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये जर पाहिलं तर आपल्याला डायग्राम दिसून येईल आणि यात जर आपण पहिल्यांदा एक थिंग्स ऑब्झर्व केली तर या ठिकाणी जो सर्कल आहे तो या ठिकाणी म्हणजे पूर्ण म्हणजे डार्क नाही, हा ओपन आहे सर्कल आणि हा पूर्ण डार्क सर्कल केला आहे या ठिकाणी. म्हणजे याच्या ऑपोजिट या ठिकाणी घेतला आहे, इथे पूर्ण भरीव सर्कल घेतला आहे. आणि जर आपण या डायग्राममध्ये पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला भरीव गोल दिला आहे. तर आपल्याला इथं घेताना त्याच्या ऑपोजिट घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्या विरुद्ध घ्यायचं आहे आपल्याला, की हा जर भरीव असेल तर हा इथं ओपन येणार, म्हणजे ओपन गोल येणार. तसंच या ठिकाणी ट्रायंगल पाहिला आपण, म्हणजे त्रिकोण जर पाहिला तर हा त्रिकोणाची ही जी लांब बाजू आहे त्रिकोण या टाईपमध्ये असा आहे, म्हणजे त्याची डायरेक्शन या साईडला आहे. आपण जो फॉर्मॅट यूज करतो त्यानुसार जर व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की हा त्रिकोण आहे, हा त्रिकोणाची डायरेक्शन या साईडला आहे खालती, ती रोटेट होऊन अँटी क्लॉकवाईज रोटेट झाली या ठिकाणी, ती अशी आडवी झाली. तसंच अँटी क्लॉकवाईज रोटेट झाले. आता यातील त्रिकोणाची डायरेक्शन या साईडला वरती आहे, त्याच्या अँटी क्लॉकवाईज रोटेट झाल्यानंतर तो येईल असा त्रिकोण, म्हणजे या डायरेक्शनला त्याची त्रिकोण राहील तो. आणि हा आता वरचा जो भाग आहे तो व्यवस्थित पाहिला आपण तर त्याचा आपल्याला असं दिसून येईल की तो अगोदर वरती होता, वरच्या बाजूला होता, तो नंतर या डायग्राममध्ये पाहिला तर आपल्याला दिसून येईल तो खाली आला आहे या साईडला. आणि हा जो बाहेरचा भाग आहे तो आतल्या साईडला आला आहे आता. तसंच म्हणजे ऑपोजिट झाले. तसंच या ठिकाणी पण या डायग्राममध्ये आपण व्यवस्थित पाहू तर या साईडला हा बाहेर भाग आला आहे आणि त्याची पुढचा जी शेवटचा भाग आहे तो आतल्या साईडला आहे. या ठिकाणी पण आपण घेताना उलट करायचा. आता या साईडला आहे ना तर या डायग्राममध्ये या बाजूला घेऊ आपण आणि त्याची बाजू शेवटचा भाग आहे तो आतल्या साईडला आहे, तो आपण या ठिकाणी बाहेरच्या बाजूला घेऊ. आणि जर व्यवस्थित पाहिलं तुम्ही आता या ठिकाणी तर अशी डायग्राम तुम्हाला कुठे दिसेल तर ऑप्शन नंबर 3 मध्ये या पद्धतीची डायग्राम आपल्याला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसून येईल. आणि या क्वेश्चन नंबर 7चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. या ठिकाणी आपल्याला ब्लँक जागा आहेत, म्हणजे जे रिकाम्या जागा आहेत क्वेश्चन मार्क दिला आहे का तो आपल्याला फिल करून घ्यायचा आहे. या जागी कोणता आन्सर येईल हे आपल्याला फाइंड करायचं आहे किंवा शोधायचं आहे, कुठलं उत्तर येईल ते शोधायचं आहे आपल्याला. तर आपण व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल, जो मगाशी मी तुम्हाला ABCDचा फॉर्मॅट सांगितलेला त्यानुसारच यातील
हे 3 क्वेश्चन सॉल्व्ह होतील. त्यासाठी सर्वप्रथम मला मी इथे ABCDचा फॉर्मॅट लिहून घेतो. या ठिकाणी जर व्यवस्थित पाहिलं तर क्वेश्चन नंबर 8 मध्ये जर व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला इथे दिसून येईल की पी नंतर के, म्हणजे प्रत्येक यातील पहिलं लेटर पाहूया. पी नंतर के नंतर या ठिकाणी आहे एफ. यात आपण पाहूयात की या ठिकाणी पी कोणत्या ठिकाणी आहे, या ठिकाणी, नंतर के आणि नंतर एफ. म्हणजे हे रिव्हर्स चाललंय की पी नंतर पाठीमागे 4 लेटर सोडून हे 4 ONOML हे लेटर सोडून के आलेलं आहे. नंतर त्यानंतर JIH आणि G सोडून F हे लेटर घेतलं आहे. याच पद्धतीने आपण पण नेक्स्ट जे आन्सर आपल्याला काढायचं त्यासाठी 4 लेटर सोडून आन्सर म्हणजे 4 लेटर सोडून लेटर घ्यायचं आपल्याला. 1 2 3 4 सोडूनचं लेटर येते ए. या ठिकाणी ए ऑप्शन 3 मध्येच आहे. तरीही आपण नेक्स्ट दोन्ही ह्याचं लेटर शोधून घेऊया. त्यानंतर सेकंड नंबरला आहे डी. या ठिकाणी आहे आय आणि या ठिकाणी आहे एन. डी हे लेटर नंतर आय नंतर एन. डी नंतर 4 लेटर सोडून EFGH हे सोडून या ठिकाणी आय घेतलेला आहे. आय नंतर 4 लेटर सोडून JKLM नंतर एन घेतला आहे. याच पद्धतीनं आपल्याला 4 लेटर सोडून नेक्स्ट 4 लेटर सोडून लेटर घ्यायचं आहे. OPQR आणि या ठिकाणी एस. आधीचं एस ए आलतं, नंतर एस आणि यानंतर थर्ड नंबरचं लेटर कुठलं आहे, WRM. डब्ल्यू नंतर आपल्याला डब्ल्यू नंतर त्यांनी कोणतं लेटर घेतलं आहे, आय. आर. डब्ल्यू नंतर आर घेतलेला आहे. आर नंतर एम घेतला आहे. म्हणजे या ठिकाणी पण जर पाहिलं तर 4 लेटर सोडून पाठीमागचं लेटर घेतला आहे. 1 2 3 4 आर आलेला आहे. आर नंतर 1 2 3 4 सोडून एम घेतला आहे. याच पद्धतीने आपल्याला 4 लेटर सोडून नेक्स्ट लेटर घ्यायचं आहे. 1 2 3 4 एच. ASH ऑप्शन नंबर इज 3. क्वेश्चन नंबर आपण 9 सॉल्व करूया. या ठिकाणी त्यासाठी एबीचा फॉर्मॅट लिहून घेतो मी. ई या ठिकाणी प्रत्येकातलं फर्स्ट लेटर आपण पाहूयात. CFIL. जर आपण व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला दिसून येईल की सी नंतर 2 लेटर सोडून एफ नंतर 2 लेटर सोडून आय नंतर 2 लेटर सोडून एल. याच पद्धतीने आपण नेक्स्ट लेटर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी 2 लेटर सोडून आपण ओ हे लेटर सिलेक्ट केलं, म्हणजे ओ हे लेटर येते. सेकंड नंबरचं लेटर पाहिलं GKOS. GKOS. जी नंतर आपण जर व्यवस्थित पाहिलं तर 3 लेटर सोडून हे के लेटर आलेलं आहे. के नंतर 3 लेटर सोडून ओ लेटर आलेला आहे आणि ओ नंतर हे 3 लेटर सोडून एस लेटर आलेलं आहे. आता एस नंतर 3 लेटर सोडली तर आपल्याला डब्ल्यू हे लेटर मिळून जाईल. आणि नेक्स्ट जर पाहिलं तर आपल्याला एक्स एस एन आय हे लेटर आहेत. जर व्यवस्थित पाहिलं तर एक्स नंतर 4 लेटर सोडल्यानंतर एस आलेला आहे. एस नंतर हे 4 पाठीमागचे लेटर सोडून एन आलेला आहे आणि एन नंतर या ठिकाणी काहीतरी मिस्टेक झालेली आहे. या ठिकाणी त्यांनी 3 लेटर दिलेत.
काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक असू शकते किंवा काहीतरी असू शकतं. पण या ठिकाणी 3 लेटर सोडून आय दिलेला आहे. पण आपल्याला ऑप्शन आपण पाहूयात की 4 लेटर सोडून सॉरी या ठिकाणी हे जेला सिलेक्ट झालं, इथे आय आहे, हे 4 लेटर सोडून हे आय आलेलं आहे. आता आय नंतर 4 लेटर सोडल्यानंतर आपल्याला डी हे मिळून जाईल. म्हणजे आपला आन्सर येणार आहे OWD, ऑप्शन नंबर फर्स्ट. यानंतर आपण क्वेश्चन नंबर 10 सोडवूया. ऑप्शन 8चं 3 आलं, याचं फर्स्ट आलेलं आहे. आणि क्वेश्चन नंबर आता 10 सॉल्व्ह करूया. त्याचा आन्सर आपण पाहूयात. पाठीमागचे जे 2 क्वेश्चन सॉल्व्ह केले त्यानुसारच आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. या ठिकाणी फर्स्ट लेटर आपण पाहून घेऊयात. एक्स, नंतर सी, नंतर एच, नंतर एन. तर हा सिक्वेन्स असा आहे. एक्स नंतर पाहिलं तर एक्स नंतर हे 4 लेटर सोडल्यानंतर सी आलेला आहे. सी नंतर हे 4 लेटर सोडल्यानंतर एच आलेला आहे. एच नंतर हे या ठिकाणी 5 लेटर सोडले, काहीतरी फॉल्ट असू शकतो, एन दिलेला आहे. पण आपल्याला नेक्स्ट घेताना पण 4 लेटर सोडूनच नेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी यस हे लेटर आपल्याला मिळून जाईल, यस. अशाच पद्धतीनं आपल्याला एस हे लेटर मिळालेलं होतं. नेक्स्ट लेटर आपण सेकंड नंबरचं लेटर जर फाइंड आउट केलं तर आपल्याला आपण जर पाहिलं तर एम, एम नंतर ओ, ओ नंतर क्यू, क्यू नंतर टी, क्यू नंतर सॉरी एस. म्हणजे एम नंतर एक लेटर सोडलेला आहे, ओ आलेला आहे, ओ नंतर एक लेटर सोडून क्यू आलेला आहे, क्यू नंतर एक लेटर सोडून एस आलेला आहे. तर यानंतर आपण एक लेटर सोडून यू घेतलं, यू हे आपल्याला मिळून जाईल. नेक्स्ट जर आपण पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी पी आर टी फी, पी आर टी फी, म्हणजे या ठिकाणी सुद्धा एक एक लेटर सोडूनच लेटर घेतले. पी नंतर एक लेटर सोडून आर, आर नंतर एक लेटर सोडून टी, टी नंतर एक लेटर सोडून फी, आता या नंतर एक लेटर सोडून एक्स. म्हणजे आपलं आन्सर आपल्याला मिळून जाईल क्वेश्चन नंबर 10चं सेकंड, एक्स यू एक्स. अशा पद्धतीने आज आपण क्वेश्चन